श्रीराम समर्थ. नामस्मरण शंका आणि समाधान या मालिकेमध्ये नामस्मरणाचे अनुभव आणि त्याचे परिणाम जाणून घेतले. या भागामध्ये नामस्मरण आणि विज्ञान, त्याचबरोबर आजच्या भागामध्ये नामस्मरणात काय तोटे आहेत हे पण जाणून घेऊया. श्रोता वक्ता श्रीराम समर्थ. जय जय रघुवीर समर्थ. नमस्कार सज्जन हो. नामस्मरणाला बसलं की आपल्या मनामध्ये असंख्य विचार येत असतात. अगदी नको नको ते विचार येतात, असा आपल्या सगळ्यांचाच अनुभव आहे. एक छान श्लोक आहे. मामनो मधुपो मेघो मद्यपो मर्कटो मरु मक्षिका मत्कुणो मत्स्यो मकारा दश चंचल. हे 10 मकार चंचल आहेत. त्यातलं पहिले मा म्हणजे लक्ष्मी आणि दुसरंच मन घेतलंय. मग मधुप म्हणजे भुंगा, मेघ, मद्यपी, मर्कट, मरुत, मक्षिका, मत्कुण आणि मत्स्य हे 10 मकार चंचल आहेत. त्यापैकी मन हे दुसऱ्या क्रमांकावर जरी येत असलं तरी हे 9 मकार एकत्र केले आणि मनाला दुसऱ्या ठिकाणी ठेवलं तर मन हे या सगळ्यांपेक्षा सगळ्यात जास्त चंचल आहे. आता ह्या मनामध्ये जे असंख्य विचार येतात, तेच जर विचार आपण नामस्मरणाकडे वळवले, म्हणजे महाराज म्हणतात की मनाला उलट केलं तर नाम होतं. म्हणजे मनाला नामाला लावायचंय आपल्याला. तर आता हे कसं करता येईल हे आपण या भागांमध्ये थोड्याफार प्रमाणात जाणून घेतलं. काही भाग आपण केले. मला असं वाटतं हा 8वा भाग आहे आपला नामस्मरण शंका आणि समाधानाचा. तर मनामध्ये जे असंख्य विचार येतात, हाच विचार जर आपण भगवंताचा केला तर. पण आपण आता असं करूया, यावेळी थोडा वेगळा प्रयोग करूया की आपण आधी विचार जे आहेत आपले त्याचीच दिशा बदलूया. म्हणजे आपण नेहमी प्रपंचाचे विचार करत असतो. नेहमी आपल्या डोक्यात प्रपंचाचेच विचार असतात. जे काही घडतं, जे काही होतं तेच आपल्या मनामध्ये सारखं येत असतं. आता आपण असं करूया की आपला हा जो विचार आहे ना, तोच आपण भगवंताचा करूया. म्हणजे आपलं एखादं आवडतं मंदिर, एखादं आवडतं तीर्थक्षेत्र, या ठिकाणी आपण मनाने जायचं. आता खरं पाहिलं तर हे जे विचार करणं म्हणजेच काय, शेवटी मनोराज्यच ना. हे मनोराज्य आपल्याला करायचंय, पण ते प्रपंचाचं न करता आपल्याला भगवंताचं करायचंय. म्हणजे आपण एखाद्या मंदिरात गेलो आहोत, तिथे आपण बसलो आहोत, एका ठिकाणी बसून आपण नामस्मरण करतो आहोत, असं मनाने आपण विचार करायचा. अशी विचाराची प्रक्रिया आपण आपली बदलवायची आणि अशा प्रकारे करायची. त्यामुळे काय होईल की आपण त्या विचारात जर त्या मंदिरात गेलो तर तिथे गर्दी नाही, धक्काबुक्की नाही, शांत निवांत. कारण आपण मनाने जातोय ना. देह आपला इथेच आहे. आपण मनाने त्या मंदिरात जातो आहोत. त्या भगवंताची मूर्ती डोळ्यासमोर आणायची आणि शांत चित्ताने नामस्मरण करत आपण बसलोय त्या मंदिरात, असा विचार करायचा. तुम्ही असा विचार करून बघा. तुम्हाला जाणवेल जेव्हा आपण त्यातून बाहेर येऊ तेव्हा आपलं मन एकदम शांत झालेलं असेल आणि खूप प्रसन्न वाटेल आपल्याला. हा अनुभव आपण घेऊन बघा, असा प्रयत्न आपण करून बघा की जेणेकरून आपलं मन आधी त्या ठिकाणी गुंतवायचं. तर आपल्या संतांनी आपल्याला नामस्मरण करा, मन शांत होईल, हे जे सांगितलं आहे तेच आज सायन्स सुद्धा सांगतंय. आता नामस्मरणाचा मेंदूवर काय परिणाम होतो, आपण याआधी ऑक्सिटोसिन या संप्रेरकाबद्दल जाणून घेतलं. आता आपण नामस्मरण करतो म्हणजे काय करतो, तर आपण तेच नाम परत परत घेतो, रिपिटेशन करतो. आता ह्या रिपिटेशनमुळे आपल्या मेंदूमध्ये एक प्रक्रिया सुरू होते. याला न्यूरोप्लास्टिसिटी असं म्हणतात. आता न्यूरोप्लास्टिसिटी म्हणजे काय, एखाद्या नवीन अनुभवानंतर, शिक्षणानंतर किंवा एखाद्या अपघातानंतर मानवी मेंदूची एक विशिष्ट रचना तयार होते. या मेंदूची बदलण्याची किंवा पुन्हा जुळवून घेण्याची क्षमता म्हणजे न्यूरोप्लास्टिसिटी. यालाच ब्रेन प्लास्टिसिटी असंही म्हणतात. आता ह्यामध्ये मेंदूचं एक कार्य असतं, फंक्शन असतं, एक त्याचं स्ट्रक्चर असतं.
यावरून असं ठरतं की मानवाचा मेंदू हा सतत बदलणारा असा एक लवचिक अवयव आहे. त्यामुळेच आपल्याला नवीन गोष्टी शिकणं किंवा स्वभाव बदलणं सुद्धा शक्य आहे. म्हणजे असं म्हणतात की स्वभावाला औषध नसतं, पण स्वभावाला औषध आहे. नामस्मरण हे स्वभावाला औषध आहे. हे आपल्या संतांनी कधीच शोधून काढलंय. ते आपल्या जवळच आहे. तरी पण आपल्याला त्याचा शोध अजून लागत नाहीये. हे आपलं दुर्दैव आहे खरं पाहिलं तर. अच्युत गोडबोले यांचं मनात असं पुस्तक आहे. त्या पुस्तकामध्ये ते लिहितात की जसं मुलांचं वय वाढतं तसतसं त्यांच्या मेंदूचं वजन वाढतं आणि 50-60 नंतर मात्र माणसाच्या मेंदूचं वजन कमी होतं. लेनिनच्या मृत्यूनंतर त्याच्या मेंदूवर अभ्यास करण्यात आला, तर तेव्हा असं आढळलं की त्याचा मेंदू हा आकाराने खूप मोठा होता आणि त्याच्या मेंदूच्या एका भागामध्ये न्यूरॉन्सची संख्या खूप जास्त होती असं आढळलं. त्याच्या अफाट बुद्धिमत्तेमागे हेच कारण असावं असं काहींचं म्हणणं आहे. परमपूज्य स्वामी सवितानंदांच्या जीवनातली सत्य घटना आहे. त्यांच्या अगदी जवळच्या परिवारातली ही घटना आहे. एका दिवाळीला स्वामी सवितानंद या परिवाराकडे गेले. परमपूज्य स्वामी सवितानंद त्यांना म्हणाले की आम्हाला जे ध्यानात दिसलं आणि आमच्या अंतःप्रेरणेने आम्हाला जे कळलं ते आम्ही तुम्हाला सांगतोय की या एका वर्षात तुमच्या पत्नीला गंभीर अपघात होण्याची शक्यता आहे, तेव्हा सांभाळा. तर या परिवारात जे मुख्य सदस्य होते, जे पेशाने डॉक्टर होते, ते दर नवरात्रामध्ये चंडीपाठ करीत असत आणि त्या 9 दिवसात ते कुठेच बाहेर जायचे नाही. त्यांचा धाकटा मुलगा मुंबईला होता आणि काही कारणाने त्यांना त्या वर्षी नवरात्रातच मुंबईला जावं लागलं. त्यामुळे त्या वर्षीचा चंडीपाठ राहिला. ते आपल्या पत्नीला घेऊन मुंबईला गेले. एक दिवस त्यांचा मुलगा आईला स्कूटरवर बसवून एका 40 किलोमीटर जवळ असलेल्या एका गावामध्ये गेला. घरात तेव्हा सगळ्यांनी सांगितलं की जाऊ नकोस, पण त्यांनी काही ऐकलं नाही. म्हणजे स्वामी सवितानंद इथे असं म्हणतात की पंचमुखी परमेश्वर असा जो शब्दप्रयोग वापरतात तो फार महत्वाचा आहे. जेव्हा आपल्याला 4-5 जण एखाद्या गोष्टीसाठी टोकतात तेव्हा ती गोष्ट कधीच करू नये. एव्हाना 10 महिने उलटून गेल्यामुळे स्वामीजींच्या बोलण्याचा त्यांना विसर पडला होता. एक 10 किलोमीटर गेल्या नसतील तर त्यांचा साडीचा पदर चाकामध्ये अडकला आणि त्या पडल्या. आपली आई पडली ही मुलाला लक्षात यायला थोडासा वेळ लागला. तोपर्यंत त्या घसपटत 100 किलोमीटर गेल्या आणि त्यांच्या मेंदूला जब्बर मार लागला. जवळच्याच हॉस्पिटलमध्ये त्यांना ऍडमिट केलं. या कुटुंबात 5 जण डॉक्टर असल्यामुळे त्यांना पटकन ट्रीटमेंट मिळाली, ऑपरेशन झालं, पण त्यांची स्मृती पूर्णपणे गेली. आता स्मृती परत कशी आणावी यासाठी डॉक्टरकडे कुठलाच उपाय नव्हता. जेव्हा स्वामी सवितानंद त्यांना भेटायला गेले तेव्हा त्यांना एक उपाय सांगितला. ते म्हणाले त्यांच्या कानाशी रोज चंडीपाठ करा आणि त्यांनी असं सांगितलं की त्यांचं डोकं मांडीवर घ्या आणि अतिशय प्रेमाने हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे हा मंत्र त्यांच्या कानामध्ये म्हणा. रोज 2-3 वेळा हा प्रयोग करा आणि तोपर्यंत तो मंत्र म्हणा जोपर्यंत त्या स्वतः म्हणायला लागत नाही. आणि 2-3 महिन्यांनी असा चमत्कार झाला की त्या स्वतः तो मंत्र म्हणू लागल्या आणि त्यांची स्मृती परत आली. नामस्मरणाचा असा परिणाम होतो. एन्झायटी न्यूरोसिस किंवा एन्झायटी डिसऑर्डर ह्या रोगाचे बळी ठरलेले अनेक नामवंत लोक आहेत. त्यामध्ये अब्राहम लिंकन आहे आणि एक मोठे मानसशास्त्रज्ञ सिगमंड फ्राइड यांना सुद्धा एन्झायटी डिसऑर्डर हा रोग होता. हे ऐकून खरं तर आपल्याला आश्चर्य वाटेल. अशी अनेक नावं आहेत की ज्यांना एन्झायटी डिसऑर्डर झालेला आहे. आता तर हा रोग अतिशय कॉमन झालेला आहे. आता यावरून आपल्याला काय लक्षात येतं की नामस्मरण किती महत्वाचं आहे. स्वामी सवितानंदांनी आपल्याला आग्रहाची विनंती केली आहे की ज्यांना अल्झायमर सारखा रोग असेल किंवा ज्यांची स्मृती काही कारणाने कमी झालेली असेल, स्मृती गेली असेल, त्यांच्यावर या मंत्रांचा
या चंडी पाठाचा प्रयोग केला तर त्यांची स्मृती परत येते. त्यांनी स्वतः हे प्रयोग केलेले आहे आणि त्या अनुभवातून आपल्याला ते हे सांगत आहेत. तर मला असं वाटतं स्वामी सवितानंदांचा हा निरोप किंवा स्वामी सवितानंदांचा हा अनुभव आपण अनेकांपर्यंत पोहोचवूया आणि जे ह्या रोगाने ग्रस्त आहेत त्यांना त्यामुळे दिलासा मिळेल असं करूया. आता नामस्मरणाने श्वसन आणि शरीर यावर काय परिणाम होतो हे जाणून घेऊया. आता नामस्मरणामुळे आपला श्वास मंद आणि लयबद्ध होतो. त्यामुळे फुफ्फुसाची कार्यक्षमता वाढते. त्यामुळे आपली हृदयाची गती स्थिर राहते आणि रक्तदाब नियंत्रणात येतो. हा नामस्मरणाचा खूप मोठा परिणाम आहे. आता नामस्मरणामध्ये एक ध्वनी असतो आणि त्या ध्वनीची स्पंदनं असतात. या स्पंदनांमुळे काय होतं तर शरीराची ऊर्जा संतुलित होते आणि आपली प्रतिकार शक्ती वाढते. आणि म्हणूनच नाम घेताना उच्चारामध्ये स्पष्टता असावी, उच्चारात एक लय असावी. 10 मिनिटं जरी हे केलं तरी ह्याचा शरीरावर खूप चांगला परिणाम होतो. आता नामस्मरणाचे तोटे काय आहेत ते बघूया. बाबूजी धीरे चलना, नाम में जरा संभलना, बडे धोके है इस राह में. तर पहिला धोका असा आहे की नामस्मरण करायला लागल्यानंतर गुरु सांभाळून घेतील म्हणून हा कसंही वेडावाकडं वागतो. आता दुसरा धोका असा आहे की महाराजांचे विचार, त्यांचं तत्वज्ञान हे आपलंच आहे असं म्हणून हा लोकांना सांगत सुटतो, पण स्वतः मात्र आचरण शून्य असतो. आता तिसरा धोका काय आहे तर नामस्मरण केल्यानंतर नामस्मरण जसं वाढतं तसे काही अनुभव येतात. जसं प्रकाश दिसणं, सुगंध येणं, असे काही अनुभव येतात. आता हे अनुभव सगळ्यांना प्रसादासारखे वाटत सुटतो. यामध्ये काय होतं तर नामस्मरण हवा होऊन जातो. शिवाय लोकांची दृष्ट लागते ती वेगळीच. श्री महाराज म्हणतात नामस्मरणाला किंवा परमार्थाला लवकर दृष्ट लागते. त्यामुळे तू जितका एकांतात असेल तितकं चांगलं. तर उगाच लोकांना सांगण्याच्या भानगडीत पडू नये. आता माझ्यासारखे पण असतात जे सांगतात, पण ही महाराजांची प्रेरणा आहे म्हणून मी तुमच्यापर्यंत ह्या गोष्टी पोहोचवते. पण उगाच लोकांना सांगत सुटणं, मोठेपणा करणं हा भाग नाहीये. तर असं कधी करू नये. त्याच्यामुळे आपणच परमार्थात मागे जातो. मी जे सांगते खरं तर त्याही मध्ये शक्ती खर्च होते, पण अनुसंधान टिकतं. त्याच्यामुळे मला याचा खरं तर फायदाच होतो. आणि आणखीन एक महत्वाचा धोका असा आहे जो पूज्य बाबा बेलसरेंनी सांगितलाय आणि हा अतिशय महत्वाचा आहे. बाबा म्हणतात जसं जसं नाम वाढतं, काही कोटींपर्यंत जातं, तसतशी आपली कुंडलिनी जागृत होते आणि कधी कधी ती उलटी फिरते. ही कुंडलिनी उलटी फिरली की कामवासना तीव्र होते. बाबा एक अनुभव सांगतात, घडलेलाच प्रसंग आहे. आई आणि मुलगा दोघं त्या गुरूंचे शिष्य होते. एक दिवस गुरूंनी त्या मुलाला चांगला चोप दिला. का मार दिला की त्याच्या पाठीवर वळ उमटले. आईने रात्री त्याच्या पाठीला तेल लावलं. तेव्हा त्याला विचारलं की असं काय झालं. तेव्हा तो काहीच बोलला नाही. आता आपल्यासारखी एखादी आई असती तर गुरूंना फोन करून यथेच्छ बोलली असती माझ्या मुलाला का मारलं म्हणून. पण त्या माऊलीने गुरूंबद्दल शंका सुद्धा व्यक्त केली नाही. नंतर काही दिवसांनी जेव्हा गुरूंची भेट झाली तेव्हा तिने त्यांना याबद्दल विचारलं. तेव्हा ते म्हणाले काय सांगू माय. आता गुरु शिष्याचं अंतरंग ओळखत असतात. त्यामुळे त्यांना पटकन समजलं की याची कामवासना तीव्र झाली आहे आणि त्याला जागेवर आणण्यासाठी त्यांच्याकडे हा एकच उपाय होता. हे जेव्हा त्यांनी त्याच्या आईला सांगितलं तेव्हा त्याच्या आईला खूप समाधान झालं की आपला मुलगा चुकीच्या मार्गाला जाण्यापासून वाचला. असं गुरु आपल्याला सांभाळत असतात. म्हणून नामस्मरण आपल्या मनाने करणं आणि गुरूंकडून नाम घेणं यात फरक आहे. आपण जर गुरूंकडून नाम घेतलं तर गुरु आपल्याला सावध करतात, सांभाळतात. आजच्या भागात आपण जाणून घेतलं की नामात फक्त शब्द नसतात तर त्यात एक प्रचंड शक्ती असते. आपल्या श्रोत्या सुधाताई परोळेकर यांनी एक खूप छान विषय सुचवलाय, शब्द शक्ती आणि भक्ती.
खरोखर हा विषय खूप विचार करण्यासारखा आहे आणि खूप गहन आहे. या विषयावर आपण पुढच्या भागात बोलूया. आज इथेच थांबूया. जय जय रघुवीर समर्थ. श्रीराम समर्थ.